समुद्राच्या पाण्यापासून गोळे अर्थात पिण्यायोग्य पाणी मिळवण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे। तर या प्रकल्पाला केवळ केंद्र सरकारचं पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे। हा प्रकल्प डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेनं हाती घेतलेले रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प मे 2027 पर्यंत पूर्ण करावा। यामध्ये कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ दिली जाणार नाही, असं स्पष्ट संकेत पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले। मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी मुंबई महापालिकेनं रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प 2 टप्प्यांमध्ये हाती घेतला। मुंबईतील काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळाली। कामात गुणवत्तेबाबतच पारदर्शकता राहावी यासाठी महापालिकेनं रिअल टाईम डॅशबोर्ड कार्यान्वित केला। या डॅशबोर्डच्या माध्यमातून आता मुंबईकर आपल्या परिसरातील रस्ते कामांची माहिती आणि सद्यस्थिती एका क्लिकवर पाहू शकणार आहे। सर्वसामान्यांसाठी नव्या आर्थिक वर्षात सिडको 19,300 घरं बांधणार आहे। यासोबतच बीकेसीच्या धर्तीवर खारघर इथं जागतिक वाणिज्य कॉम्प्लेक्सची पायाभरणी देखील केली जाणार आहे। या सर्व कामांसाठी सिडकोनं अर्थसंकल्पात 6,777 कोटींची तरतूद केली। मुंबई महापालिका बेस्टला दरवर्षी अनुदानापोटी 1,000 कोटी रुपये देतं, मात्र निवृत्ती वेतन आणि बसचा नियमित खर्च भागवण्यासाठी बेस्टला कर्ज काढावे लागते। त्यामुळे महापालिकेकडून बेस्टला 4,000 कोटींचं अनुदान मिळाल्यास कर्मचाऱ्यांचं थकीत निवृत्ती वेतन आणि अपुऱ्या बसच्या ताफ्याचा प्रश्न निकाली लागेल, अशी माहिती बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली। बनावट विद्यार्थी आणि शाळा शोधण्यासाठी शिक्षण संचालनालयानं यंदा शाळात पटपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार इयत्ता 2री, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी होणार आहे। ही प्रक्रिया पाठ परीक्षेच्या दिवशी होणार आहे। यंदा इयत्ता पहिलीचाही यात समावेश करण्यात आला आहे। विना तिकीट प्रवाशांमध्ये 9% वाढ झाली। या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत व दंडवसुलीत मोठी वाढ केली आहे। 41 लाख विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून 251 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। पश्चिम रेल्वेनं पूर्व पावसाळी कामांना वेग दिलाय। यावर्षी पश्चिम रेल्वे प्रशासनानं विशेष खबरदारी घेतली। पावसाळ्यात रेल्वे मार्गावर पाणी साचून वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नये यासाठी ही कामं करण्यात येत आहेत। 12 डब्यांच्या 238 नव्या लोकल गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। रेल्वेची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। 19,293 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे। चालू सहलींमधून एसटीला 127 कोटी 18 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालं। हे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत 33 कोटी 29 लाखांनी अधिक आहे। योग्य नियोजन केल्यास एसटीच्या उत्पन्नात अधिक भर पडण्याची शक्यता आहे। MMRDAनं कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक पॉवर टॅक्सी प्रकल्प हाती घेतलाय। वांद्रे कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालंय।